पुण्यात हरभऱ्याच्या शेतात असं महाराष्ट्र हादरला. हरभऱ्याच्या झाडाने करोडपती जागी सटक. पुण्यातील शेतकऱ्यांनी लावलं असं डोकं, एकच खडबड. पुण्यात घडलेली ही घटना ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतोय. शेत, माती, हरभऱ्याचं पीक सगळं अगदी सामान्य. पाहणाऱ्याला क्षणभरही संशय येणार नाही अशी ही जागा. पण याच शांततेच्या आड काहीतरी भयानक सुरू होतं. जे समोर दिसत होतं ते खरं नव्हतंच. हा शेतकरी रोज शेतात जायचा, इतरांप्रमाणेच काम करायचा, पिकांकडे लक्ष द्यायचा, पाणी सोडायचा, तण काढायचा. गावात कुणालाही संशय येण्यासारखं काहीच नव्हतं. उलट हा माणूस मेहनती म्हणून ओळखला जायचा. पण या मेहनतीमागे एक वेगळाच खेळ सुरू होता. हरभऱ्याच्या ओळी दिसत होत्या, हिरवीगार झाडं, शिस्तबद्ध लागवड, सगळं पाहता क्षणी ठीकठाक वाटायचं. शेत साधं होतं, पण काही झाडं इतरांपेक्षा वेगळी दिसत होती. थोडी जास्त उंच, थोडी वेगळी रचना. पण सामान्य माणसाला ते कधीच कळलं नसतं, कारण मुद्दामच ती झाडं दुसऱ्या पिकात लपवली गेली होती. हा शेतकरी कोणाशी फारसं बोलायचं नाही, शेतात जास्त वेळ थांबायचा, बाहेरच्यांना आत येऊ द्यायचा नाही, काम सुरू आहे असं सांगून सगळ्यांना लांब ठेवायचा. आणि यातच त्याचा मोठा डाव लपलेला होता. दरम्यान पुण्यात अचानक हालचाली वाढतात. काही माहिती मिळते. माहिती खरी की खोटी याची खात्री करून घेण्यासाठी पडद्यामागे हालचाल सुरू होते. कोणालाही कळू न देता शांतपणे निरीक्षण केलं जातं. शेतावर नजर ठेवली जाते आणि बाहेरून सगळं अगदी नॉर्मलच दिसत होतं. दिवस जातात, झाडांवर फुले येतात, काही झाडांवर बोंडही दिसू लागतात. इथेच खरी शंका बळावते, कारण हरभऱ्याच्या पिकात अशी झाडं असणं शक्यच नव्हतं. पण तरीही अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने सगळं केलेलं गेलं असतं. अचानक एक दिवस कोणालाही कल्पना न देता शेतात हालचाल वाढते. काही लोक थेट शेतात जातात, झाड जवळून पाहतात, माती उकरून तपासतात आणि क्षणात सगळं चित्र बदलतं. जे हरभऱ्याचं शेत वाटत होतं ते प्रत्यक्षात वेगळ्याच शेतीचं केंद्र असल्याचं समोर आलं. त्या झाडांकडे पाहून सगळेच हादरतात, कारण ही झाडं साधी नव्हती. ही अशी झाडं होती जी झटपट पैसे देणारी होती. काळ्या बाजारात ज्यांना प्रचंड मागणी आहे अशी. आणि हीच झाडं या शेतकऱ्याला रातोरात करोडपती बनवू शकत होती. झाडांची संख्या पाहून सगळ्यांनाच धक्का बसतो. ही 1-2 झाडांची गोष्ट नव्हती. संपूर्ण नियोजन करून मोठ्या प्रमाणावर लागवड केली गेली होती. फुलं, बोंड सगळं विक्रीसाठी तयार अवस्थेत होतं. म्हणजे डाव हा आजचा नव्हता, तर अनेक दिवसांपासून रचलेला होता. याच क्षणी त्या शेतकऱ्याला दाब्यात घेतलं जातं. शांत दिसणारा हा माणूस आता पूर्णपणे गोंधळलेला असतो. त्याचं हरभऱ्याचं शेत अचानक देशाला हादरवणाऱ्या प्रकरणाचं केंद्र ठरतं. इथंच सगळ्यांना कळतं की झटपट श्रीमंत होण्याच्या नादात हा माणूस किती मोठा धोका पत्करत होता. कायद्याची पर्वा न करता समाजाचं नुकसान होईल याची जाणीव असूनही फक्त पैशांसाठी त्यानं हा मार्ग निवडला. अशा प्रकारची लागवड बेकायदेशीर आहे. यासाठी कोणतीही परवानगी नसते आणि एकदा पकड झाल्यावर शिक्षाही कठोर असते. अनेक वर्षांचा कारावास, मोठा दंड, सगळं काही एका चुकीच्या निर्णयामुळे ओढवू शकतं. पुण्यात घडलेली ही घटना सगळ्यांसाठी एक मोठा इशारा आहे. दिसायला साधं वाटणारं शेत, साधा शेतकरी, पण आत लपलेला गुन्हा किती मोठा असू शकतो हे या प्रकरणातून स्पष्ट झालं आहे. आज हरभऱ्याचं शेत चर्चेत आहे, पण कारण वेगळंच आहे. कारण त्या शेतात हरभरा नव्हता, तर बेकायदेशीर नशेचं पीक फुलत होतं. आणि म्हणूनच पुण्यात हरभऱ्याच्या शेतात असं घडलं आणि महाराष्ट्र हादरला.